वर्ष अतिशय उत्तम शिक्षण देणाऱ्या या संस्थेमध्ये आज आम्हा कुटुंबियाच्या वतीने विद्यार्थी भगिनींना सायकलचं वाटप या ठिकाणी होत आहे। याला उपस्थित असलेलं सर्व सन्मान्य व्यासपीठ, संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे पदाधिकारी, अध्यापक वर्ग, पालक, माझे सरपंच, माझे सभापती, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या माझ्या तमाम तालुक्यातील आणि या परिसरातील अध्ययन घेणाऱ्या विद्यार्थी भगिनी आणि मित्रांनो, अतिशय आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी येतो आहे। अतिशय परिश्रमातून, कष्टातून, तीव्र आकलन शक्तीतून शिकणाऱ्या विद्यार्थी भगिनींना आज एक सायकलची सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते। गोंडगावच्या माझ्या छोट्या भगिनींनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या भगिनींनी भावना व्यक्त केल्या, पण त्यांच्या भाषणातून एक संदेश आपल्याला मिळाला। अलीकडच्या कालावधीमध्ये 4 चाकी वाहनं असतील, 2 चाकी वाहनं असतील, पेट्रोल आणि डिझेलवरती चालणाऱ्या वाहनातून होणारं प्रदूषण असेल, पण माझ्या दोन्ही छोट्या विद्यार्थी भगिनींनी सांगितलं की आम्हाला प्रदूषण कमी करायचं आहे आणि आमच्या शरीराच्या उन्नतीसाठी या सायकलचा वापर योग्य रीतीने आम्हाला मिळतो आहे, याच्याबद्दलच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या। सामाजिक जाण कशी असते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सायकल चालवण्याने शारीरिक व्यायाम होईल। अनेक वेळेला सायकल एकेकाळी चालवली जात होती उंची वाढवण्यासाठी, शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, त्या कालावधीमधल्या गरजा, त्या कालावधीमधला वेळ आणि आताच्या कालावधीमध्ये सपाट्याने जी का आपली वेळ आहे याचं सांगड घालता कधी दुचाकी वाहनं आली आपल्याला कळलं। एक काळ एखाद्या गावात एखादी मोटरसायकल असली तरी त्याचं कौतुक व्हायचं। म्हणजे 55-56 सालामध्ये मी जन्माला आलो असेल, माझे 2 वर्ष असेल आणि माझ्या वडिलांची एक मोटरसायकल होती। तर अख्ख्या रोहा तालुक्यामध्ये 3 मोटरसायकल, एक आमच्या रोहाच्या डगरी शेठची, दुसरी माझ्या कोलारमध्ये राहणाऱ्या मुस्तफा शेठची आणि तिसरी म्हणजे माझ्या वडिलांची। आता प्रत्येक शहर सोडा म्हणजे बोर्लीचं शहर, दिव्याचं सोडा, शेवटच्या तालुक्यातल्या कुठल्याही खेड्यात गेला तरी 5-10 मोटरसायकली आपल्याला पाहायला मिळू शकतात। 4 चाकी वाहने पाहायला मिळतात। इतक्या झपाट्याने सगळे काय बदलत आहे। वेळेची सांगड घालण्यासाठी प्रत्येकजण परिश्रम करत असतो, पण पुन्हा ही पृथ्वी गोल आहे। हे सगळी गोष्टी तुम्हाला सर ज्या वेळेला शिकवत असतील त्यावेळेला शेवटी पृथ्वी गोल आहे, ते निसर्ग असंच फिरत येत असतो। एकेकाळी आम्ही सायकल घेतली, मोटरसायकल घेतली, स्कूटर घेतली, गाडी घेतली आणि पुन्हा सायकलवरती आलो। हे निसर्गाचा अव्याहतपणा राहणारं चक्र हे मानवी जीवनाच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरू शकते। आदिती अनिकेतनी पुढाकार घेतला, मला सांगितले की 230 किंवा 270-50 विद्यार्थ्यांना ही सायकल मिळणार। मला विश्वास आहे आणि त्याचा उल्लेख बाप्पाने या ठिकाणी केला। मुलींच्या शिक्षणावरती सरकार भर देते। मुलींचा घटणारा जन्मदर समजा महाराष्ट्रामध्ये 1000 मुलगे जन्माला आले तर 900-950 मुली जन्माला येतात। काही जिल्ह्यामध्ये प्रमाण घटलं, तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा घटलं। समाजातली भेटून मनोवृत्ती वाढत राहते। अशा वेळेला राज्य सरकारने पुढाकार घेतला की लेक जन्माला आलेली आली की तिला 5000 रुपये, ती शाळेत गेली का तिला 8000, 12वीत गेली का विशिष्ट रक्कम, आणि तिचं वय 18 झालं तर तिच्या खात्यामध्ये 1,11,000 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला। म्हणजे एका मातेच्या पोटी 2 मुली जरी जन्माला आल्या तरी त्या 2 मुलींना सुद्धा 2 लाख रुपये देण्याचा विचार या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला। आज तुम्ही इथं शिकता या माध्यमिक विद्यालयाला जिल्ह्याचं क्रमांक 1चं पारितोषिक द्या। मी आपल्या अध्यापकांचं, विश्वासांचं आणि विद्यार्थी भगिनींचं कौतुक करतो, अभिमानपूर्वक उल्लेख करतो की या संबंध शैक्षणिक गुणवत्ता अतिशय उत्तम पद्धतीने राखण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी यश मिळवलं। राज्य सरकारने दुसरी गोष्ट आणली, ज्याच्यामध्ये आदितीने पुढाकार घेतला। यापूर्वी बहुजन समाजामध्ये शिकणाऱ्या म्हणजे
आंबेडकरी चळवळ असेल, आदिवासी असेल, यांच्यासाठी 100% शिक्षण होतं. पण बहुजन समाजामध्ये शिकणाऱ्या मुलींच्यासाठी 8 लाख रुपये उत्पन्नापर्यंत 50% शिक्षणाचा खर्च सरकार उचलतं. मधल्या कालावधीमध्ये एक विद्यार्थिनी, तिला मेडिकलला जायचं होतं. मी मगाशी शिस्तेला उल्लेख केला. ती तिच्या आई वडिलांच्याकडे गेली. त्यांनी सांगितले की तुझा 50% खर्च जरी सरकार उचलणार असेल तरी उरलेला 50% खर्च करण्याची आमची ऐपत नाही. ती मुलगी जिला नैराश्य आलं तिने आत्महत्या केली. बाप आधी तिला कळली, अजितदादांच्या लक्षात आली, देवेंद्रजीच्या आली, शिंदे साहेबांच्या लक्षात आली आणि सरकारने निर्णय केला की याच्या पुढे 8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या सगळ्या बहुजन समाज, कुणाही धर्माच्या, कुणाही समाजाच्या मुलींचा उच्च शिक्षणाचा सगळा खर्च आता सरकार करणार आहे. हा निर्णय माझी अशी अपेक्षा या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, या विद्यालयामध्ये शिकणारी एखादी मुलगी एखाद्या उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाईल, एखाद्या महाविद्यालयामध्ये, एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाईल, एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईल, एखाद्या वकील मध्ये जाईल आणि तो शिक्षणाचा खर्च सरकार करेल. आणि एक दिवस आमच्या चिंचबादेवीच्या मातेने असा यावा की अशा गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आहे. पण या योजना आपल्या सर्वांच्यासाठी केलेल्या आहेत. याचा किती लाभ आपण घेतो, किती शिक्षणाच्या प्रती दाखवतो. कारण आता आपण बघतो, अनेक वेळेला मी त्याचा उल्लेख करत आलो. एकेकाळी लातूर पॅटर्न होता. 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला का लातूर पॅटर्नने यश मिळवलं असं होतं. पण गेले 14-15 वर्ष, आपण 10-12 वर्ष पाहतो, 10वीचा निकाल लागला, 12वीचा निकाल लागला की कोकणाने बाजी मारली असं सगळं येत असतं. पण ज्याला कोकणाने बाजी मारली असं येतं त्याला कोकणातल्या मुलींनी बाजी मारली असं ठळकपणाने येतं. तिची गुणवत्ता या सगळ्या विद्यार्थी भगिनी दाखवत आहेत. या सगळ्यांच्या चढत्या स्तरावरती तीव्र आकलन शक्ती, प्रचंड मेहनत, इच्छाशक्ती तिच्या आई वडिलांची असेल, तिच्या गुरुजनांची असेल, याच्यामुळे आज अतिशय उत्तम प्रकारचा शिक्षणाचा स्तर तुमच्याने माझ्या कोकणामध्ये वाढत असतो. अशा वेळेला त्याला सर्वांनी मदत करणं आमच्या सर्वांचं काम त्या ठिकाणी ठरतं. मगाशी तुम्ही उल्लेख केला, आता हे भाषण माझंच होतं असं तुम्हाला कळलंच असेल. 19 सालामध्ये मी निवडून गेलो आणि पहिलं लोकसभेचं अधिवेशन, त्यावेळेला सुरुवात करताना इंग्रजीमध्येच करायची होती. कारण आपला देश खंडप्रांत देश आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, काश्मीर कुठे आणि कन्याकुमारी कुठे, इतका खंडप्रा असलेला देश. या देशातील विविधतेने नटलेले 542 खासदार ज्यावेळेला येतात त्याला प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते. पण एक समान भाषा राहू शकते, एक तर इंग्रजी किंवा हिंदी. म्हणून सुरुवातीचं माझं भाषण हे माझं इंग्रजीचं होतं. आणि त्यावेळेला मी मागणी केली होती 19 सालामध्ये की माझ्या मराठी मायबोलीला, भाषेला, अभिजात भाषेला, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल लँग्वेज म्हणतो त्याचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि ते भाषण मी इंग्रजीत केलं आणि त्याच वेळेला सांगितलं की याच्या पुढची माझी सगळी भाषणं ही मराठी होती. आताही 18 लोकसभेला मी निवडून गेलो आता. आणि त्यावेळेला सुद्धा बजेटवरती भाषण करण्याची मला संधी सत्तारूढ पक्षाने दिली. मी 10-12 मिनिटं भाषण केलं. त्यावेळेला सुद्धा त्या भाषणाची सुरुवात मी सांगितलं मी मराठीतच बोलतोय, कारण सभागृह पूर्ण भरलेलं होतं. अमित शाह साहेब होते, नड्डाजी होते, नितीन गडकरी होते, सर्व पंतप्रधान महोदय सोडून सगळे केंद्रीय मंत्री होते. सभागृह पूर्ण भरलेलं होतं. पण मी सांगितलं, कारण त्याच्यामध्ये आपण कानाला लावलं की लगेच ट्रान्सलेशन होतं. मी मराठीत काय बोलतो ते हिंदी लावलं, ते हिंदीत त्याला कळतं किंवा इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर क्षणातच होत असतं. तरी पण मी सभागृहाची माफी म्हणून सांगितलं की मी मराठीतच भाषण करेन. कारण जोपर्यंत मराठी भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत माझं भाषण मराठीतच होईल. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की केंद्र सरकारने आपल्या या मराठी भाषेला, अभिजात भाषेचा दर्जा आहे. भाषा ही उर्दू भाषा आहे, हिंदी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे, तिकडे तेलुगू भाषा असेल, कन्नड असेल, प्रत्येक भाषा, बंगाली भाषा असेल, गुजराती भाषा असेल, प्रत्येक राज्य आपापल्या भाषेची ओळख ठेवत असतं. आपल्या भाषेची संत साहित्यामध्ये संत वाङ्मय संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबारायांनी केलेलं हे वाङ्मय, तुकोबांनी, एकनाथ महाराजांनी, गारुडाच्या भाषेत नामदेव महाराजांनी, या सर्वांनी केलेलं गारुड
ही सगळी जी काय आहे ही संबंध महाराष्ट्राच्या आध्यात्मिक विचारसरणीची जशी गाभा आहे तशी आपल्या मराठी भाषेचं ते एक ऐश्वर्य आहे. ते ऐश्वर्य पुढच्या कालावधीमध्ये अबाधित ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. आणि आपण मराठी जरी असलं तरी कालानुरूप आपल्याला इंग्रजी शिकावं लागेल, कालानुरूप आपल्याला हिंदी शिकावं लागेल. आणि आज या संबंध दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये माझ्या या विद्यार्थ्यांशी मला संवाद करता आला त्याचा मला मनापासून आनंद या ठिकाणी आहे. आणि ते आम्ही त्यांचं मी चिंतन करतो. या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा ONGC करून त्यावेळेला मी 10 लाख रुपये मिळवले. त्यावेळेला मी कुठल्या पेट्रोलियम कमिटीचा अध्यक्ष होतो किंवा नैसर्गिक वाईट होतो. आता मी झालोय त्यावेळेला अधिकाधिक कसं मिळवायचं ते माझ्या डोक्यात राहील. पण आपल्या शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी कशा प्रकारे होऊ शकतील याचा आपण प्रयत्न करावा. बोर्लीमध्ये मंडळ निरीक्षकाचं कार्यालय आहे, मंडळ निरीक्षक आहे म्हणजे सरकारी तलाठी आहे. आदित्यने पुढाकार घेतला आणि आपल्या श्रीवर्धन मतदारसंघात एकंदर 53 कार्यालय तलाठी आणि सरकारी इन्स्पेक्टर उभी राहणार आहे. त्याच्यासाठी 65 कोटी रुपयाचा निधी आदित्यने मिळवला. त्याही कामाचा शुभारंभ त्या ठिकाणी मिळवला. या सगळ्या सुविधा झाल्या की आपोआपच आपल्या सगळ्या परिसराचा विकास त्या ठिकाणी होत असतो. मी पुन्हा एकदा संबंध संस्थेलाही सांगतोय तुमच्या आपसात समोर गैरसमज काय होतील त्याच्याशी मला निर्णय घेतला नाही. माझी स्वतःची प्रामाणिकपणाची इच्छा आहे की आता भारत सरकारने मी 18 लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर देशाच्या पंतप्रधानांना मी 3दा भेटलो, अमित शहा साहेबांना भेटलो, सांगितलं की वाटण बंदराला तुम्ही निधी दिला मला आनंद आहे. दिघीच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला औद्योगिक वसाहत दिली पाहिजे त्यासाठी 40,000 कोटी रुपये माझ्या मागणीवर भारत सरकारने मंजूर केले याचा मला आनंद आहे. तर त्या अभिमानात सुद्धा मी समाधानी नाही. गेले जे काही मला अधिकारी काल भेटले मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मी नेहमीच बोलत राहतो सगळ्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये उद्या 2-4 वर्षात ज्या कारखाने येतील त्या कारखान्यामध्ये कुशल अकुशल तंत्रज्ञ काय लागतील त्याची माहिती मी त्याच्याकडनं घेणार आहे. आणि ज्यावेळेला उत्पादन सुरू होईल त्यावेळेला इतर कुठूनही त्या ठिकाणी कुशल तंत्रज्ञ आणण्यापेक्षा या श्रीमंताच्या दिघीच्या पलीकडच्या मूळ तालुक्याच्या राहा तालुक्याच्या या गुणवान विद्यार्थ्यांनी गौरवला काढण्याच्या बाबतीत त्यांच्या रोजगाराची साधनं 100% पक्की करण्याचं काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून अधिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा. इथे जटासंकुल तयार केले त्याच्यामुळे नैसर्गिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जे जे लागते ते आपण करू. इथे तुझा क्लब आहे काय त्याचं नाव रॉयल क्लब त्यालाही आपण 50,000 रुपये दिले. रॉयल सरकार मी मागलो मैं तो रॉयल नाही लोकांच्या जवळ इतक्याच पद्धतीने आपण करतो. पण काय मागच्या विकत जात आता काय तर एका राष्ट्रीय व्यासपीठ नाही. पण जाऊ दे आता आजचा कार्यक्रम शैक्षणिक आहे नंतर त्याला बोलले दुसऱ्या कार्यक्रमाला येईल त्याला बोलले. कधीतरी कामाची गरज झाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भूमी मिळत असते. त्याला असं वाटत असतं की आपण केलेलं काम हे पोहोचलेलं आहे. एक छोटी बालिका 2 बालिकांसारख्या कामाचे कौतुक करतात की सुविधाने पण केलं पाहिजे एवढी अपेक्षा केली तर ती चिंता एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो. ही गुणवत्ता मिळवणारे विद्यार्थ्यांनी उद्याच्या स्वतंत्र लोकशाही भारताचे एक उत्तम नागरिक होतील, उत्तम व्यावसायिक होतील, उत्तम वैद्यकीय डॉक्टर होतील, वकील होतील, पायलट होतील किंवा आणखीन क्षेत्राकडे घेतील. या सर्वांच्यासाठी आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.